नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरण अंतर्गत समास पाहणार आहोत आणि आज आपण समासातील बहुव्रीही समास हा प्रकार समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बहुव्रीही समास म्हणजे असा समास ज्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या समासातील दोन्ही शब्दांमुळे तिसऱ्याच बाबीचा बोध होतो. या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसतात, तर गृहीत असे तिसरे पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, भालचंद्र म्हणजेच चंद्र आहे भाळी ज्याच्या असा तो, हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये आता आपण समजून घेऊ. या समासातील दोन्ही पदे गौण असतात. विद्यार्थी मित्रांनो, या समासातील दोन्ही पदे गौण म्हणजेच कमी महत्त्वाची असतात. दुसरं वैशिष्ट्य, सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. विग्रह करताना ज्याला, ज्याचा, जो, ज्या यांसारख्या सर्वनामांचा वापर होतो. काही महत्त्वाची उदाहरणे. गजानन, गजाचे आनन आहे ज्याला, आनन म्हणजे मुख, गजाचे म्हणजेच हत्तीचे, गजाचे आनन आहे ज्याला असा तो गणपती. नीळकंठ, नीळ आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे शंकर. वक्रतुंड म्हणजे वक्र आहे तोंड ज्याचे असा तो गणपती. दशमुख, 10 आहेत मुखे ज्याला असा तो रावण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासात बहुव्रीही समासाची माहिती मिळवली. पुढील भागात आपण समासाचा दुसरा प्रकार समजून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी शिकवणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.